ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया. त्यासाठी जी महाराष्ट्राची वेबसाईट आहे FYJC.admissions.in या वेबसाईटला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आता स्वतःचं लॉग इन आय डी क्रिएट केलेलं आहे. लॉग इन करता येतं. मी लॉग इनच्यावरती आत्ता काही बोलणार नाही, कारण बहुतांश विद्यार्थ्यांचं काम झालेलं आहे. फक्त अजून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पार्ट 2 किंवा कॅप ऑप्शन्स पार्ट 2 याच्यावरती अजून कळेना किंवा अंदाज लागेना, म्हणून एक व्हिडिओ मार्गदर्शन करत आहे. याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये मी फक्त एकच बोलेल की जे रिझर्वेशन क्रायटेरिया आहे, रिझर्वेशन्स जे आहेत ते पुन्हा एकदा बघून घ्या. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात त्याच्यानुसार तिथं सिलेक्ट करा. आणि तिथं कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट आहे का, आहे, कोणाचं आहे, महाराष्ट्र शासनाचं आहे, जिल्हा कुठला आहे ते सिलेक्ट करा. आणि सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन. म्हणजे तुमच्याकडं कॅटेगरी सर्टिफिकेट असून चालत नाही. तुमची कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून तुम्हाला प्रवेश करायचा आहे. आता समजा हा विद्यार्थी OBC कॅटेगरीमधला आहे, त्याला असं वाटतं त्याला ओपन कॅटेगरीमधून पाहिजे, तर त्याला ओपनमधून पण सिलेक्ट करता येतं. म्हणजे तुमची कॅटेगरी अधिक ओपन कॅटेगरी अशा 2 सिलेक्ट करता येतात तुम्हाला. पण तुम्ही जर इथं सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन यामध्ये जर तुम्ही तुमची कॅटेगरी सोडून जर दुसरी कॅटेगरी सिलेक्ट करत असाल तर मग तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर इथं वेगवेगळे रिझर्वेशन्स आहेत, स्पेशल रिझर्वेशन्स आहेत. ॲप्लिकंट बिलॉंग टू हँडिकॅप म्हणजे अपंग आहे का, B नंबरचं क्वेश्चन आहे, भूकंपग्रस्त आहात का, तसं दाखला आहे का, ट्रान्सफर झालेली का पालकांची जर ट्रान्सफर झालेली असेल जिथं तुम्हाला प्रवेश घ्यायचा त्या शहरामध्ये, तर तोही त्यांनाही रिझर्वेशन आहे. आजी किंवा आजोबा हे तुमचे स्वातंत्र्य सैनिक आहेत का. E नंबरचं क्वेश्चन आहे, पालक स्वतः डिफेन्स सर्व्हिसमध्ये होते किंवा आहेत का. स्पोर्ट्स कॅटेगरी F नावाचं जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही खेळाडू आहात का. खेळाडू असण्यापेक्षा तुमच्याकडं नॅशनल किंवा इंटरनॅशनलचा दाखला आहे का खेळण्याचा, अर्थात तुम्ही तुमच्या शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधावा. त्याच्यानंतर ऑर्फन हा शब्द आहे. ऑर्फन याचा अर्थ अनाथ आहात का. अनाथांना जे रिझर्वेशन आहे 1% त्याच्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन भेटू शकतं किंवा जागा भेटू शकते. त्यासाठी त्या पद्धतीने अनाथ विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने तिथं क्लिअर करणं गरजेचं आहे, तिथं क्लिक करणं गरजेचं आहे. डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी. मायनॉरिटी म्हणजे भारत सरकारने जे ठरवून दिलेल्या मायनॉरिटीज आहेत त्यामध्ये तुम्ही मोडतात का. यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा. इन हाऊस कोटा. इन हाऊस कोटामध्ये तुम्ही डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा. तुम्ही ज्या शाळेमध्ये इयत्ता 10वी झालेला आहात त्याच शाळेमध्ये इयत्ता 11वीला ॲडमिशन घ्यायचं असेल, इच्छुक असाल तर तुम्हाला तिथं इन हाऊस कोटाला यस करावं लागेल. अदरवाईज तिथं नो करा आणि बाकीचे प्रोसिजर पूर्ण करा. मधले मी काय जास्त बोलणार नाही, हा फॉर्म भरलेला आहे आणि त्यामुळे याचं काही जास्त सगळे तुम्हाला माहिती देणार नाही. त्याच्यानंतर आता खास करून कॅप ऑप्शन पार्ट 2 याच्यावरती क्लिक करूया आपण. आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली 1, 2, 3 असे टॅब येतात. त्यातलं पहिला टॅब आहे तुम्हाला कशाला जायचं आहे, सायन्सला जायचं आहे, आर्ट्सला जायचं आहे की कॉमर्सला जायचं आहे. हे तुमचा आता जवळजवळ निर्णय झालेला नसेल तर त्या पद्धतीने निर्णय घेता येऊ शकतो. तुमचं करिअर ठरवायचं आहे, अधिकार तुमचा आहे, त्याच्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन घ्यावं आणि त्या पद्धतीने तुम्ही निर्णय घ्यावा. मी सध्या सायन्सवर बोलतो, पाहिजे तर पुन्हा एकदा कॉमर्सचं पण ॲड करून दाखवेल, आर्ट्सचं पण ॲड करून दाखवेल. ओके, मग आता सायन्स आहे. सायन्स हे मराठी मीडियम घ्या नाही तर इंग्लिश मीडियम घ्या, पण महाराष्ट्रामधले बहुतांश जे ज्युनियर कॉलेजेस आहेत की जिथं सायन्स आहे ते इंग्लिश मिडियममध्ये आहे. ते घेतल्यानंतर आपण चूज ज्युनियर कॉलेजेस याच्यावर जातो. इथं मागून सायन्स घेतलेलं असल्यामुळे इथं सायन्सला आलेलो आहोत. इथं मीडियम घेऊया आपण. आता मीडियम मी इंग्लिश सिलेक्ट करतो. डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर. ओके, त्याच्यानंतर अहिल्यानगरमधील अहमदनगर शहर आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन अहमदनगर. ओके, बाकीचं काही टाकण्याची गरज नसते. आणि सर्च ज्युनियर कॉलेजेस. तुम्हाला आता नगर शहरामधले, अहिल्यानगर शहरामधले जे ज्युनियर कॉलेजेस आहेत ते सगळे ज्युनियर कॉलेजेस तुम्हाला इथं दिसणार आहेत. ओके, आता हे ज्युनियर कॉलेजेस दिसले की तुम्हाला त्यातले कोणते ॲड करायचे ते तुम्ही ॲड करून ठेवायचे. इथं ॲड आहे. त्याच्यानंतर त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे, इथं बघू शकता तुम्ही. इकडे गेल्यानंतर इंटेक कॅपॅसिटी आहे आणि त्या कॉलेजेसचं डिटेल आहे, तर तुम्हाला तिथं ते दिसणार आहे. आता मी काय करतो तर इथून 1-2 कॉलेजेस मी ॲड करून ठेवतो. इथं जर बघितलं तर 15 नंबरला PN9064 SPE या नावाचं ज्युनियर कॉलेज आहे. इथं जर बघितलं
तर तुम्हाला लक्षात येईल SPE आहे, म्हणजे याचा अर्थ हे सायन्सचं आहे. पी म्हणजे पार्टली ग्रँटेबल आहे आणि इंग्लिश मिडियममध्ये आहे. तर मी त्याला ॲड करतो आहे. ओके, एक ॲड करून ठेवलेलं आहे, आपल्याला 10 ॲड करून ठेवायचे. ठीक आहे. अजून एखादं बघूया, त्याच्यातच गेलं तर खाली सापडेल आपल्याला. बघा, हां, आता इथं सगळे कॉलेजेस दिसत नाही आहेत. मी 20 कॉलेजेस 25 कॉलेज दिसतील अशी सोय करतो. इथं बघितलं तर तुम्हाला सापडून जाईल सगळं. 1 to 19. ओके, इथं तुम्हाला जे पाहिजे त्या कॉलेजेस ॲड करून ठेवा. ओके, इथं खाली ॲड केलेले कॉलेजेस सापडतील तुम्हाला. मी ऑलरेडी ॲड केलेले असल्यामुळे ते सापडत नव्हते. मी तरी म्हटलं काय झालं होतं, त्यांना ऑलरेडी ॲड केलेलं होतं मी. सगळे मी काढून टाकतो एकदा. ॲड केलेलं असल्यामुळे मला कॉलेजेस कमी सापडत होते. आता नगर शहरामधले सर्व कॉलेजेस सापडले. आता खाली कुठलंही ॲड केलेलं नाही आहे. देर आर नो रेकॉर्ड्स टू डिस्प्ले. ओके, रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज, याच एकाच कॉलेजचे 2 कोड आहेत. रेसिडेन्शियल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज SGE म्हणजे हे अनुदानित विभाग आहे, आणि SPE हा अंशतः अनुदानित पार्टली ग्रँटेबल यातला आहे. मला हे दोन्ही कॉलेज ॲड करायचे आहेत. ठीक आहे, मी ॲड केलं आहे. आता हे ॲड करायचं राहिलेलं आहे SPE, ते देखील ॲड केलं आहे. आता मला असं वाटतं की मी न्यू आर्ट्स कॉलेज ॲड करायचं आहे. न्यू आर्ट्स कॉलेज अनुदानित आहे. इथं कुठल्या सिक्वेन्सने तुम्ही ॲड करतात काही महत्त्वाचं नाही. आता SPE ॲड करतो आहे, मी ॲड केलेला आहे. ओके, आता मी हे 4 कॉलेजेस ॲड केलेले आहेत. अजून पाहिजे ते तुम्ही 10 कॉलेजेस ॲड करू शकतात. आता मला असं म्हणायचं की मी एक विद्यार्थी असा आहे की मला असं वाटतं आहे की हे 4 कॉलेजेस आहेत, पण त्यातलं 1 नंबरला कुठलं आहे, 2 नंबरला कुठलं द्यायचं आहे, 3 नंबरला कुठलं द्यायचं आहे, 4 नंबरला कुठलं द्यायचं आहे, असं करता करता 10 नंबरपर्यंत कसे देणार आहे. सोपं आहे. इथं 1 नंबरला कुठलं दिसतं आहे की PN 9061 SGE म्हणजे हे रेसिडेन्शियल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आहे. ओके, आणि हे एडेड आहे. त्याच्यासमोर त्यांनी क्लिअर कट दिलेलं आहे, एडेड अनुदानित आहे. याची फी तुलनेने कमी असणार आहे आणि याची फी तुलनेने जास्त असणार आहे. फी संदर्भात तुम्ही प्रत्यक्ष कॉलेजशी संपर्क साधावा. ओके, याला पाहिजे तुम्हाला वरती घ्यायचं आहे, खाली घ्यायचं आहे. समजा मला असं वाटतं आहे की हा 2 नंबरला ठेवला गेलेला आहे. आता हा काय झाला, एडेड 3 नंबरला आहे, सायन्सचा 4 नंबरला. आता याच्यात अल्गोरिदम सरळ सरळ असा आहे की ह्या विद्यार्थ्याने पहिल्यांदा हे कॉलेज मागितलेलं आहे. हा विद्यार्थी याच्या मार्कानुसार याच्या कॅटेगरी रिझर्वेशननुसार याला भेटत असेल 1 नंबर तो त्याला अलॉट होणार आहे, नसेल भेटत तर 2 नंबरचा अलॉट होणार आहे. पण हे 2 नंबर जे आहे ते पार्शियली एडेड आहे, अंशतः अनुदानित आहे. मग आता मला असं वाटतं की माझी फी भरायची कमी आहे, मला फी कमी भरायची आहे. तर मी काय करतो की याला वरती घेतो, याला खाली देतो. आता मी काय केलं, 1 नंबरला हे भेटलं तर ठीक आहे, नाही तर अनुदानित निवडच भेटेल. नाही, मला आता तसं नाही करायचं. मला असं वाटतं की मला रेसिडेन्शियलच पाहिजे, तर मी याला 2 नंबरला देतो आहे. निवडचं अनुदानित 3 नंबरला आहे, निवडचं विनाअनुदानित 4 नंबरला आहे. ओके, अर्थातच तुम्ही पाहिजे त्या पद्धतीने. एखादा विद्यार्थी म्हटलं नाही सर मला हे वरती घ्यायचं, तुम्ही वरती घेऊ शकतात. हे बघा, अशा पद्धतीने वरती मूव्ह करता येतं आहे. हे खाली घ्यायचं आहे, तुम्हाला खाली मूव्ह करता येतं आहे. सर 4च ऑप्शन ॲड केलेले आहेत, अजून जास्त ऑप्शन ॲड करायचे आहेत, ॲड करा. इथं जा आणि त्या पद्धतीने इंग्लिश मिडियमच्या ऐवजी मराठी मिडियम सिलेक्ट करा. तिथं काही नगर शहरामधले ज्युनियर कॉलेजेस सापडणार आहेत. सगळे कॉलेजेस इंग्लिश मिडियममधून नाही दाखवत, ते माध्यम हे वेगळं आहे आणि सायन्स हे इंग्लिश मिडियममध्ये आहे असं माझ्या माहितीनुसार आहे. अर्थात ते तुम्ही त्या कॉलेजेसशी संपर्क साधावा. मी ते सांगतो पुन्हा एकदा, माध्यम किंवा फीज ही त्या कॉलेजशी संपर्क साधला तर बरं राहील असं मला वाटतं. इथल्या दाखवलेल्या फीज आणि ॲक्च्युअल फीज मला काही संबंध सांगता येत नाही, त्याच्यावर काही बोलणार नाही. इनफॅक्ट असं झाल्यानंतर तुम्ही सेव्ह चॉईसेस करायचे. मी 4च केलेले आहेत, तुम्ही अजून करावेत. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घ्यावा. ओके,
मी हे 4 कॉलेजेस ॲड केलेले आहेत म्हणून तुम्ही हेच करावेत असं माझा अट्टाहास नाही. फक्त मी एक डेमो म्हणून तुम्हाला दाखवलेले आहेत. ओके. तुम्ही म्हणले सर आता आम्हाला फॅकल्टीज बदलून घ्यायची आहे, ॲड करायची आहे, तर करू शकतात. अजून एक ब्रँच बदलायची आहे, ब्रँच बदला. कॉमर्स घेतलं आहे मी, हां, तर त्या पद्धतीने बदल होणार आहे. ओके, सेव्ह आणि नेक्स्ट. तुम्हाला लक्षात येईल बाकीचे स्टेटस गेलेले आहेत. मी पुन्हा एकदा सायन्स या विषयावर आलेला आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगतो की तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने याच्यामध्ये ॲड करा. इथं 1 ते 23 दिसत आहेत. मी सगळेचे सगळे समोर दिसावेत अशी सोय केलेली आहे. इथं फक्त काय नाही, सोपं असतं आहे. इथं रोज पर पेजेस वाढवायचे, त्या पद्धतीने तुम्हाला सापडत जातील. हा इथं तुम्हाला क्लिअर कट कळून जाईल आणि तिथं आल्यानंतर तर समोर आल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की हा कोड कुठल्या मीडियमचा आहे, कुठल्या कॉलेजचा आहे, कुठल्या बेसिसवर आहे, म्हणजे कुठल्या तत्वावर आहे, अनुदानित आहे की विना अनुदानित आहे, तुम्हाला समजून जाईल. ओके, इथं तुम्हाला आलेलं आहे. तुम्हाला पाहिजे ते वरती घ्या. आता हे SPE म्हणजे विनाअनुदानित आहे. आता समजा माझा विद्यार्थी आहे, याला चांगले मार्क आहेत, तो अनुदानितलाही बसतो, विनाअनुदानितलाही बसतो, पण माझ्याकडून काय झालेलं आहे, विनाअनुदानितचं कोड 1 नंबरला आलेला आहे. तर गडबड काय होणार आहे, माझा नंबर तर याला लागून जाईल आणि मला त्या कॉलेजची जी फी असेल त्या फीज मला ती पे करावी लागेल. कारण माझा ॲडमिशन ही पार्टली ग्रँटेबल किंवा पार्शियली एडेड, इथं जे दिसतं तुम्हाला पार्शियली एडेड या तत्वावर झाल्यामुळं मला त्या पद्धतीने फी पे करावी लागेल. ओके, मग मी काय करतो की 100% अनुदानित जे आहे ते वरती घेतो. आता माझा जो विद्यार्थी आहे त्याला मार्क थोडीशी कमी आहेत, तो अनुदानितला बसत नाही आहे पण विनाअनुदानितला बसू शकतो, तर तो 2 नंबरच्या राऊंडला जाऊ शकतो किंवा ह्या 2 नंबरच्या 2 नंबरचं ऑप्शन त्याला येऊ शकतं. आता समजा मला असं वाटतंय की मला वेगवेगळ्या करून बघायचं आहे, त्या पद्धतीने व्हेरिएशन करून बघा. इथं निवाडचं टाकण्यात आलं आहे, निवाडचं 3 नंबरला माझ्याकडून विनाअनुदानित आलं आहे आणि 4 नंबरला अनुदानित आलं आहे, तर उलटं करूया. अशा पद्धतीने मी सेव्ह केलेलं आहे. आता सेव्ह चॉईसेस केल्यानंतर हे चॉईसेस सेव्ह झालेले आहेत. ओके, आता हे चॉईसेस सेव्ह झाल्यानंतर हा ऑप्शन फॉर्म आपल्याला लॉक करायचा आहे. ऑप्शन फॉर्म लॉक करत असताना मग तुम्हाला मात्र ते जे स्ट्रीम कोड आहे ते कोड तिकडे SPE SGE असं न दिसता स्ट्रीम कोड या नावाने दिसत आहेत. 312 किंवा 372, 312, 372. पण तुम्हाला याच्या पुढं लक्षात येईल की हा अनुदानित आहे, विना अनुदानित आहे किंवा अंशतः अनुदानित आहे, अनुदानित आहे, अंशतः अनुदानित आहे. आणि मग मी याला ऑप्शन फॉर्म हा लॉक करणार आहे. लॉक करत असताना इथं क्लिअर कट करायचा आणि लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्सेस. पुन्हा एकदा सांगतो, इथं तुम्ही काळजीपूर्वक बघा. यातला 1 नंबरचं ऑप्शन हे तुम्हाला कंपल्सरी जावं लागणाऱ्यातलं आहे. 2 नंबरचं ऑप्शन हे तुम्ही थांबले तरी जाता आहे, थांबता येत आहे. पण 1 नंबरचं ऑप्शन टाकत असताना काळजीपूर्वक बघा की जे ऑप्शन आम्हाला मिळाल्यानंतर त्या कॉलेजला जावंच लागतं आहे तेच टाकावं, इतर ऑप्शन टाकू नये. विनाकारण कुठल्याही सिक्वेन्सने टाकू नये. फक्त 10 घ्यायचे होते म्हणून 10 टाकले असं करू नका, त्यामध्ये क्रम लागतो. आता हे झाल्यानंतर समजा मी मायनॉरिटीमधला असतो तर मी तर मायनॉरिटीमध्ये कॉलेजेस सिलेक्ट केले असते, त्याच्यासाठी मला अप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा करावं लागलं असतं. मी अर्थात मायनॉरिटीमधले नसल्यामुळं मी काही तिथे ॲप्लाय करणार नाही आहे. ॲप्लाय फॉर मॅनेजमेंट कोठा, मॅनेजमेंट कोठामध्ये सुद्धा तुम्हाला आता पुन्हा इथं ॲप्लाय करावं लागणार आहे. इथं तुम्हाला ॲड करावे लागणार आहेत. ॲप्लाय फॉर इन हाऊस कोटा, तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकलेला आहात हे आम्हाला मेसेज आला आहे, यू आर नॉट एलिजिबल फॉर इन हाऊस कोटा, कारण आम्ही तिथं ऑलरेडी नो केलेलं आहे.